नमस्कार. इंटरनेट किंवा सोशल मीडिया आल्यापासून इन्फॉर्मेशन किंवा माहिती मिळणं किती सोपं झालंय ना. तुम्हाला खेळ असू द्या, फॅशन असू देत, हेल्थ, न्यूज, ह्या सगळ्या फील्ड मधली इन्फॉर्मेशन आपल्याला अगदी आपल्या फिंगर टिप्स वरती आहे. बट सोशल मीडियावरती मिळणारी माहिती ही खरंच तेवढी रिलायबल आहे का, खरंच तेवढी योग्य आहे का? जे काही क्लेम्स केले जातात सोशल मीडियावरती म्हणा, फेसबुक म्हणा, इंस्टाग्राम म्हणा, यावरती जे काही क्लेम्स केले जातात, स्पेशली हेल्थ, फिटनेस, स्वास्थ्याबद्दल जे काही क्लेम्स केले जातात ते खरंच तेवढे रिलायबल असतात का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंस्टाग्रामवरील काही व्हायरल झालेल्या रील्स बद्दल बोलणार आहोत, त्याच्यावरती रिॲक्ट करणार आहोत. ते जे क्लेम्स आहेत त्या रील्समध्ये किंवा व्हिडिओजमध्ये केलेले ते किती खरे आहेत, किती खोटे आहेत, किती चुकीचे आहेत, बरोबर आहेत, याबद्दल बोलणार आहोत. अगदी जे मिथ्स म्हणतात किंवा जे काही गैरसमज आहेत ते काढून टाकण्याचा किंवा डिबंक करण्याचा हा एक प्रयत्न आहे. एखाद्या व्यक्तीला हेट देणं, आर्ग्यू करणं, नुसताच वाद घालणं हा उद्देश नाहीये या व्हिडिओचा. फक्त जे काही जर चुकीची इन्फॉर्मेशन असेल तर त्याला करेक्ट करणं, एवढंच हा आपला उद्देश असणार आहे. पहिला व्हिडिओ आपण बघूया. जिनकी भी शुगर हाई रहती है, आप सब एक एक्सपेरिमेंट करो, एक बड़ी परात लो जिसमें आटा गूंथते थे, उसमें करेला, नीम को बराबर और मात्रा में चॉप चॉप कर लो, चटनी बना लो और उसमें खड़े होकर पैरों से ऐसे ऐसे करो, करेला और नीम को बराबर मात्रा में 10 मिनट, 15 मिनट, 20 मिनट में आपकी जीभ पे स्वाद आ जाएगा करेले और नीम का. तो सोचो, जीभ पे स्वाद आया, खाया नहीं है, तो यानी कि मेरी बॉडी की सारी नसें, सारी मसल्स ब्लड से ट्रेवल करके वो नीम और करेले का असर जीभ तक पहुंचा है. तो सोचो मेरा ब्लड प्युरिफाई हो गया. याचं म्हणणं असं आहे की ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी कारलं आणि कडुनिंबाचे जे पाला आहे ते परातीमध्ये घेऊन त्याला क्रश करावं, पायाने क्रश करावं. आणि असं केल्याने हे जे कडुनिंबाचा किंवा जे काही ज्यूस तयार झालेला आहे तो आपल्या ब्लड मध्ये उतरतो किंवा मसल्स थ्रू जो आहे तो आपल्या जिभेपर्यंत पोहोचतो. वेल, हा क्लेम थोडासा फनी आहे, हास्यास्पद आहे. कुठलाही अन्नपदार्थ आपल्या रक्तामध्ये उतरण्यासाठी खूप मोठी प्रोसेस असते. डायजेशन असतं, असिमिलेशन, ऍब्झॉर्प्शन, ह्या गोष्टी असतात. आणि मग ती गोष्ट खाल्ल्यानंतर आणि ते डायजेस्ट झाल्यानंतर मग कुठे ते ऍब्झॉर्ब होतं बॉडीमध्ये. सो हा क्लेम तर अगदीच फनी पण आहे, हास्यास्पद पण आहे, चुकीचा पण आहे की पायाने जर आपण कारलं आणि कडुनिंबाचा जे काही मिक्सचर आहे ते जर आपण क्रश केलं तर ते तोंडापर्यंत पोहोचतं किंवा ओठापर्यंत पोहोचतं. आता राहिला प्रश्न ब्लड प्युरिफाय होण्याचा. वेल, ब्लड प्युरिफिकेशन किंवा डिटॉक्सिफिकेशन ज्याला आपण म्हणतो, हे काम किडनी आणि लिव्हरचं असतं आणि हे त्यांचं काम आहे, ते त्यांना करू द्यावं. मला नाही वाटत याच्यामध्ये कारलं आणि कडुनिंब जे आहे ते काही हेल्प करेल. पुढे बघूया. आधे घंटे में शुगर चेक कर लेना. अगर आपकी शुगर 500 थी तो 400 मिलेगी, 400 थी 200 मिलेगी, शुगर डाउन हो गई. ओके. फर्स्ट ऑफ ऑल, जर तुमची ब्लड शुगर लेवल्स एवढे हाय असतील, 500, 400 जसे हे क्लेम करत आहेत, तर तुम्हाला सर्वात आधी डॉक्टरला व्हिजिट करण्याची गरज आहे, डॉक्टरकडनं मेडिसिन घेण्याची गरज आहे. आणि बरेचसे पेशंट्स मी बघते, डायबिटीज जे आहे ते खूप पटकन क्युअर व्हावं किंवा पटकन माझा ब्लड शुगर लेवल्स नॉर्मल व्हावे यासाठी खूप सारे नुसके फॉलो करत असतात. मग ते कारल्याचा ज्यूस असू देत, कडुनिंबाचा ज्यूस असू देत किंवा जे जांभळाच्या बिया असतात त्याचं काही ज्यूस करून खाणं असू देत. सो हे असे शॉर्टकट्स ते फॉलो करू लागतात. वेल, हे शॉर्टकट्स ठीक आहे, तुम्ही फॉलो करा, बट डोंट एव्हर इग्नोर मेडिसिन्स गिव्हन बाय द डॉक्टर. डॉक्टरकडून दिलेली जी मेडिसिन आहे ती पण रेग्युलर सुरू असू देत. कारण काय होतं, जर तुमचे ब्लड शुगर लेवल सतत हायर साईडला असतील, 400, 500, 300 असे खूप हायर साईडला तुमचे ब्लड शुगर्स असतील, तर त्याचा नेगेटिव्ह इम्पॅक्ट तुमच्या किडनीजवरती होतो, तुमच्या डोळ्यांवरती होतो. बरेचसे जे तुम्हाला इतरही आजार होऊ लागतात, युरिन इन्फेक्शन्स म्हणा किंवा जर जखमा वगैरे झाल्या तर त्या लवकर बऱ्या होत नाहीत. सो असे बरेच प्रॉब्लेम्स नंतर येऊ शकतात सतत ब्लड शुगर लेवल हाय असेल तर. सो प्लीज, डायबेटिक पेशंट्सनी हे जे असे काहीही क्लेम्स आहेत ज्यांना काहीही सायंटिफिक एव्हिडन्स नाही, हे फॉलो करू नये. जर तुम्हाला मेडिकल कंडिशन असेल, कुठलीही मेडिकल कंडिशन असेल, तर डॉक्टरच्या सल्ल्यानेच औषधं घ्यावीत किंवा जे काही तुम्ही उपाय करत आहात ते करावे. Ghee is the best fat in the world. Ghee is saturated fat, but is not like any other saturated fat. It's a fat burner because it is a property of ghee. It burns away stubborn fat. It reduces your visceral fat. हे आहेत प्रशांत देसाई. हे हेल्थ फिटनेस फील्ड मध्ये बरंच काम करतात आणि यांच्या जर आपण इंस्टाग्राम प्रोफाईलला व्हिजिट केलं तर मला वाटतं 1 मिलियन पेक्षा जास्त यांना फॉलोअर्स आहेत आणि स्वतःला हे एज्युकेटर असं तिथे त्यांनी मेन्शन केलेलं आहे बायोमध्ये. वेल, हा जो क्लेम आहे की घी इज द बेस्ट सोर्स ऑफ फॅट और घी इज द बेस्ट फॅट बर्नर. वेल, येस, जसं यांनी सांगितलं घी इज अ सॅच्युरेटेड फॅट आणि WHO तुम्हाला रेकमेंड करतं की सॅच्युरेटेड फॅट्स जे आहेत ते नेहमी कमी खावे, मिनिमम अमाऊंटमध्ये खावे.
आता जेव्हा यांनी असा क्लेम केला की घी इज अ फॅट बर्नर, तर बरेचसे माझेही क्लायंट्स मला विचारू लागले की आम्ही घीमध्ये, तुपामध्ये जेवण बनवू शकतो का? कारण तूप इज कन्सिडर्ड टू बी व्हेरी गुड और इट इज अ व्हेरी गुड सोर्स ऑफ फॅट. येस, इट इज अ व्हेरी गुड सोर्स ऑफ फॅट, बट इट इज अ सॅच्युरेटेड फॅट. आणि सॅच्युरेटेड फॅट जर खूप जास्त प्रमाणात खाल्लं तर त्याचा नेगेटिव्ह इम्पॅक्ट कोलेस्ट्रॉल लेवल्सवरती होतो. कोलेस्ट्रॉल लेवल्स जे आहेत ते वाढण्याची शक्यता असते. प्लस हे असंही म्हणतात की घीमुळे विजरल फॅट जे आहे ते बर्न होतं किंवा फॅट मेल्ट करतं घी. वेल, असा कुठलाही सायंटिफिक एव्हिडन्स नाहीये किंवा अशी कुठलीही स्टडी नाहीये जी असं सांगते की तूप खाल्ल्यामुळे फॅट बर्न होतं. इनफॅक्ट तूप जे आहे ते इट इज व्हेरी हाय इन कॅलरी. कुठलाही फॅट सोर्स घ्या तुम्ही, तेल घ्या, तूप घ्या, यांच्यामध्ये कॅलरीज खूप असतात. आणि तूप जेव्हा आपण खातो आपल्या भातावरती म्हणा, पोळीवरती म्हणा, त्यावेळेस असं होतं की ते टेस्टी होऊन जातं आणि खूप टेस्टी झाल्यामुळे आपल्याला अजून तूप घ्यावंसं वाटणार. आणि त्यामुळेच तूप हे इझिली आपण ओव्हर ईट करू शकतो, जास्त प्रमाणात खाऊ शकतो. जनरली तूप हे 1 ते 2 चमचे दिवसभरातून खाल्लं तर चालून जाईल, बट त्यापेक्षा जास्त प्रमाणात खाल्लं तर ओव्हर इटिंग होणार, जास्त खाणार आणि जास्त कॅलरीज आपल्या पोटात जाणार आणि त्यामुळे वजन वाढणार, विजरल फॅट वाढणार. सो हा क्लेम तर अगदीच उलट आहे की घीमुळे, तुपामुळे जे आहे विजरल फॅट, पोटाची चरबी जी आहे ते मेल्ट होते. नाही, मेल्ट वगैरे काही होत नाही. या उलट जर आपण तूप जास्त प्रमाणात खाल्लं तर मे बी वजन वाढण्याची शक्यता आहे. या व्हिडिओ नंतर त्यांना बराच बॅकलॅश मिळाला होता. बरेच लोकांनी त्यांना कमेंट्समध्ये प्रश्न विचारले, बट बरेच जण त्यांच्यापासून इन्फ्लुएन्स होऊन घी कसं चांगलं आहे किंवा देशी गाईचं घी खा किंवा कुठल्या प्रकारचं घी खाणं योग्य आहे असं सांगू लागले. त्यांना मिळालेल्या बॅकलॅश नंतर या टॉपिकवरती त्यांनी आणखीन एक व्हिडिओ पोस्ट केला होता, त्यामध्ये ते थोडंसं क्लॅरिफिकेशन देत आहेत. 10 साल से इतना घी खा रहा हूँ, मेरे कोलेस्ट्रॉल रिपोर्ट दिखा दी है, बट मेरा जो एविडेंस है वो एनेक्डोटल एविडेंस, ये साइंटिफिक स्टडी नहीं हुई है. होपफुली एट सम पॉइंट ऑफ टाइम जब घी की साइंटिफिक स्टडी होगी तो पीपल विल बिलीव. प्रशांत देसाई के लिए घी काम करता है, मेरे को घी खाना अच्छा लगता है बिकॉज मेरे को ये कैलोरी डेफिसिट में हेल्प करता है, मैं घी खाता हूँ. आपको लगता है घी खराब है, मत खाओ ना. सो येस, इथे ते स्वतः म्हणत आहेत की हा त्यांचा अॅनेक्डोटल एव्हिडन्स आहे. अॅनेक्डोटल एव्हिडन्स म्हणजे काय असतो? स्वतःच्या एक्सपिरियन्सवरती बेस्ड किंवा जे काही ऐकलेल्या आपण गोष्टी आहेत त्याच्यावरती बेस्ड किंवा आपले जे आजूबाजूचे लोक आहेत त्यांनी त्यांचे जे एक्सपिरियन्स सांगितलेत त्याच्यावरती बेस्ड जेव्हा तुम्ही एखादं कन्क्लुजन काढता, एखादं तुम्ही तात्पर्य काढता, त्यावेळेस त्याला अॅनेक्डोटल एव्हिडन्स असं म्हणतात. बट हा सायंटिफिकली एक्सेप्टेड नसतो, हा सायंटिफिकली प्रूव्हन नसतो. त्यामुळे ते स्वतः म्हणतात की यावरती अजून स्टडीज व्हायच्या आहेत, रिसर्च व्हायच्या आहेत. सो प्रशांत देसाईंच्या या दोन्ही व्हिडिओवरून आपल्याला हे कळतं की जे काही इंस्टाग्रामवरती व्हिडिओज बनवले जातात किंवा जे काही व्हिडिओज पोस्ट केले जातात ते 100% ट्रू ऑर फॉल्स नसतात, म्हणजे खरे किंवा खोटे नसतात. आपण नेहमी त्याबद्दल थोडासा विचार करावा की हे माझ्यासाठी लागू पडतंय का. आणि या बाबतीत तर ऑब्व्हियसली ह्या घीच्या बाबतीत तर नक्कीच जे काही त्यांनी क्लेम केले होते ते चुकीचे होते की घी इज अ फॅट बर्नर. दॅट इज रॉंग. त्यांचं म्हणणं असं आहे की मी रोज सकाळी घी घेतो, तूप घेतो, तर त्याच्यामुळे मला भूक लागत नाही आणि मी कॅलरी डेफिसिटमध्ये राहतो. येस, बरेच जण घी कॉफी किंवा कॉफीमध्ये तूप टाकून पिणं हे प्रकार करतात सकाळी. यामुळे काय होतं, त्यांना भूक जास्त लागत नाही, सकाळी ते नाश्ता करत नाहीत, डायरेक्टली लंच करतात. यामुळे कॅलरीज जे आहेत ते कमी खाल्ल्या जातात आणि वजन कमी होतं. सो त्यामुळे असं ते म्हणतात की घी कॉफीमुळे वेट लॉस झाला असा क्लेम केला जातो. बट हे जनरल फक्त कॅलरी डेफिसिट फॉलो केल्यामुळे हा वेट लॉस होतो. सो त्यांच्यासाठी हे लागू पडतं आहे, बट प्रत्येकासाठीच ते युजफुल असेल किंवा प्रत्येकालाच ते लागू पडेल असं नाही. बघूया पुढील व्हिडिओ. यदि आप एल्यूमिनियम यूज करते हैं तो उसको अभी इसी वक्त अपने घर से निकाल दीजिए, क्योंकि एल्यूमिनियम एक ऐसा मटेरियल है जो धीरे धीरे आपके भोजन में घुलने लगता है. अगर आज आप एक एल्यूमिनियम का बर्तन खरीद के उसका वजन करें, फिर 3 साल उसे यूज करने के बाद फिर से उसका वजन करें, तो आपको वजन कम हुआ मिलेगा. आप सोचिए कहाँ गया वो सारा एल्यूमिनियम? आपके पेट में, आपकी फैमिली के पेट में. भांडे बनवण्यामध्ये एल्युमिनियम जास्त प्रमाणात यूज केलं जातं, कारण एकतर एल्युमिनियम हे थोडंसं चीप आहे, थोडं स्वस्त आहे आणि एल्युमिनियम इज अ व्हेरी गुड कंडक्टर ऑफ हीट, म्हणजे पटकन गरम होतं. त्यामुळे काय होतं, जे इंधन आहे, फ्यूल आहे, गॅस वगैरे म्हणा, ते कमी लागतं. यासाठी ॲल्युमिनियमचा उपयोग हा आपल्या किचनमध्ये जास्त केला जातो. सो इथे ते म्हणत आहेत की खूप काळ ॲल्युमिनियमचं भांडं जर आपण वापरलं तर त्याचं लिचिंग होतं, म्हणजे त्याची झीज होते. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ते ॲल्युमिनियम आपल्या पोटात जातं. येस, ॲल्युमिनियमचं लिचिंग होऊन मे बी ते फूडमध्ये ॲब्झॉर्ब ही होतं आणि ते आपल्या पोटातही जातं. बट हे जे ॲल्युमिनियम पोटात जाण्याचं प्रमाण आहे, लिचिंग होऊन अन्नपदार्थामध्ये उतरून ते जे पोटामध्ये जाण्याचं प्रमाण आहे ते खूप खूप कमी आहे. आणि जरी आपल्या शरीरामध्ये ॲल्युमिनियम गेलं तरीही आपली बॉडी एवढी एफिशियंट आहे की त्याला
एक्सक्रीट करेल, आपल्या शरीरामधून बाहेर फेकून देईल. सो ॲल्युमिनियमचे भांडे यूज केल्याने तसा एवढा काही जास्त नेगेटिव्ह इम्पॅक्ट बॉडीवरती होत नाही की तुम्ही भांडेच फेकून द्यावे. येस, ही जी ॲल्युमिनियमची लिचिंग आहे ती आंबट पदार्थांच्या बाबतीत थोडी जास्त होऊ शकते. म्हणजे जर तुम्ही ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये आंबट पदार्थ, चिंच, टोमॅटो, लिंबू हे असणारे पदार्थ जर जास्त काळ शिजवले, जास्त वेळ ठेवले तर या लिचिंगचं प्रमाण वाढू शकतं. यासाठी तुम्ही काय करू शकता की ते अन्न पटकन शिजवून दुसऱ्या एखाद्या भांड्यामध्ये काढून घेऊ शकता. मिट्टी के बर्तनों की खूबी ये है कि ये पोरस होते हैं, मतलब इनके पूरे सरफेस पर हजारों छोटे छोटे छेद होते हैं. तो जब आप मिट्टी के बर्तन में खाना बनाते हैं तो बर्तन के अंदर जो भी गर्मी पैदा होती है वो इन छेद के थ्रू बाहर निकल पाती है. तो अंदर के खाने का तापमान कभी भी बहुत गर्म नहीं होता और जो भी पोषण तत्व, न्यूट्रिएंट्स होते हैं वो हमारे खाने में बने रहते हैं. ओके, सो हे प्रमोट करत आहेत की तुम्ही मातीचे भांडे यूज करा कुकिंगसाठी. वेल, नथिंग अगेन्स्ट द क्ले पॉट्स, म्हणजे काही मातीचे भांडे यूज करणार असाल, इट इज अ व्हेरी गुड थिंग. बट त्यांचा क्लेम असा आहे की या टेम्परेचर कमी राहतं मातीच्या भांड्यामध्ये आणि ॲल्युमिनियमचे जे भांडं आहे त्याच्यामध्ये टेम्परेचर जास्त हाय टेम्परेचरला शिजतं. त्यामुळे मातीच्या भांड्यामध्ये न्यूट्रिएंट्स जे आहे ते तसेच राहतात आणि इतर भांड्यांमध्ये ते न्यूट्रिएंट्स जे आहे ते कमी होतात. वेल, लेट मी टेल यू, ज्या टेम्परेचरला अन्न शिजतं त्या टेम्परेचरला, त्या तापमानावरती जे न्यूट्रिएंट्स आहेत, पोषक तत्व आहेत ते कमी होणं हे इनएव्हिटेबल आहे, टाळण्यासारखं नाही. तुम्ही हीट अप्लाय करता, अन्न शिजतं तर नक्कीच त्यावेळेला न्यूट्रिएंट लॉस अन्नामधून होतो. सो मातीच्या भांड्यात जरी तुम्ही अन्न शिजवलं तर इट्स वेल अँड गुड, कुठलाही मेटल तुमच्या पोटात जाणार नाही. बट ते खूप जास्त न्यूट्रिटिव्ह असेल, खूप जास्त पोषण मूल्य मिळतील असंही नाहीये. सो हा होता आजचा व्हिडिओ, डिबंकिंग इंस्टाग्राम मिथ्स, म्हणजे इंस्टाग्रामवरती जे काही चुकीची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते ती थोडीशी क्लॅरिफाय करणं. तुम्हाला असा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आजचा हा थोडा वेगळा प्रयत्न होता. हेल्थ, फिटनेस या बाबतीत जे काही इंस्टाग्राम किंवा इतर प्लॅटफॉर्म्सवरती मिसइन्फॉर्मेशन, चुकीची माहिती पसरवली जाते ते क्लिअर करणारे व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील का फ्युचरमध्ये, मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. सोशल मीडिया स्क्रोल करताना असे काही व्हिडिओज तुमच्या बघण्यात आले आहेत का जे मिसइन्फॉर्मेशन स्प्रेड करत आहेत किंवा त्याबद्दल तुम्हाला काही कन्फ्युजन आहे? असं असेल तर असे व्हिडिओज तुम्ही मला फॉरवर्ड करू शकता, मला मेसेज करू शकता माझ्या इंस्टाग्रामवरती. मी माझं इंस्टाग्रामचं हँडलही इथे मेन्शन करेन आणि आय ट्राय टू क्लिअर युअर मिसकन्सेप्शन्स. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. मी बघते की खूप जण व्हिडिओ बघत आहेत बट चॅनलला सबस्क्राईबच करत नाहीत. सो प्लीज डोंट डू दॅट. नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.